ऑटोमोबाईल सांगतो याला, हा ब्रेक कसा लागतो ते मी तुम्हाला दाखवतो आता। ही जे आहे ना ते असं असतं, आपण जेव्हा ब्रेक मारतो ना तेव्हा हे असं होतं स्ट्रेच होतं, असं स्ट्रेच, तेव्हा ब्रेक लागतो। माझ्या ऑफिसचे मित्र आले तिथे, नागेश, ह्याला तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आणि हा सौदागर, हा पण एकदम ऑफिसमधलाच मित्र आहे, पण त्यावेळी मी ब्लॉग नाही बनवायचो, खूप जुनी मैत्री आहे, हा खूप जुना मित्र आहे आपला, म्हणजे एकाच ऑफिसमधले आम्ही। असं वाटतंय दिवसभर याच्यासोबत राहून राहून मीच मेकॅनिक बनतो आता, आणि जोगेश्वरीला एक ब्रांच टाकतो, शिकायला ना मेरे को, आज सॅटर्डे संडे आऊंगा इधर, शिकायला की नाही? फायनली नाग्याच्या घरी पोहोचलोय। काय व्ह्यू आहे, बघण्यासारखा व्ह्यू आहे, तुम्हाला आता तर दिसत नाही, पण आता याच्या पुढे बघा। समीरची ऑर्डर आलेली आहे। सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज शनिवार, मला ऑफिसचं सुट्टी आहे आज, तर पावसाळा पण आला आहे, जून महिना स्टार्ट झाला आहे, तर माझी बाईक सर्व्हिसिंगला द्यायला चाललो आहे। 2-3 महिने मी बाईकचा काही जास्त वापर केला नाही, तर बाईक सर्व्हिसिंगला आली आहे आता। तर आज मी ठरवलं आहे, आता साहिलला पण कॉल केला होता की जाऊन जरा बाईक सर्व्हिसिंग करून येऊया, नंतर पावसात वगैरे करता येणार नाही, तर मी माझी बाईक पण घेऊन चाललो आहे आणि माझ्या भावाची डिओ पण घेऊन चाललो आहे, तर दोन्ही बाईक जाऊन सर्व्हिस करून येतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये असं काय नेमकं दाखवायसारखं नाही, मी सुट्टी आहे तर जरा असंच सर्व्हिसिंग वगैरे करून येतो आणि नंतर कुठेतरी एक्सप्लोर वगैरे केलं तर तुम्हाला दाखवेल। तर हा ब्लॉग आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा। तरी बाई गाडी आहे माझी युनिकॉर्न, 3 महिने अशीच पडून होती, सायलेन्सर वगैरे बघा पूर्ण हलतोय, खूप काम आहे गाडीमध्ये, जातो बघतो किती खर्च आहे, मला तर वाटतं 10-15 हजाराची फोडणी आहे सगळं चेंज करायचं, हे शॉकअब्झर, हे सगळं आणि माझ्या भावाची डिओ आहे, तिला पण सर्व्हिस करून आणतो जातोय, तर बघू, लेट सी किती खर्च येतो ते। शेवटी काय आपली गाडी आहे, एवढी 6 वर्षापासून सोबत आहे, तर तिला बनवायला तर पाहिजेच, तर चला दाखवतो कशी रिपेअर होते ती। बघा गाडीतून आवाज बघा कसा येतोय, जसं काय मी रायडरच बनलो एकदम। आत्ताच जस्ट आम्ही पोचलो इथे बघा आपली डिओ घेतली सर्व्हिसिंगला, आणि युनिकॉर्न इथे ह्यात जास्त काम आहे म्हणून ठेवले त्यांनी, आधी डिओचं करायला घेतो आहे, बघू किती वेळ लागतो ते। साहिल पण आला आहे माझ्यासोबत, सॅटर्डे सुट्टी आहे म्हणून, नेहमी तर असतोच माझ्यासोबत तो, सॅटर्डे सुट्टी असली की आम्हाला काय सांगायला नको, कुठे ना कुठे भटकायला भेटतंच हा पार्ट खराब झाला आहे, त्या भाऊ जातोय बनवायला, नया ढंगले जा रे बोलतो। जेव्हा इथे डिओचं काम चालू आहे, आता एक एक काम वाढत जाईल, बघा दाखवतो तुम्हाला। आताच तो फिल्टर आणायला गेला आहे, थोड्या वेळाने अजून काहीतरी निघेल नवीन काम। आता टायर पण काढला आहे, तो बोलतो हा लायनर खराब झाला आहे, त्याला जास्त माहिती आहे, बघा दाखवतोय। ऑटोमोबाईल सांगतो याला, हा ब्रेक कसा लागतो ते मी तुम्हाला दाखवतो आता। ही जे आहे ना ते असं असतं, आपण जेव्हा ब्रेक मारतो ना तेव्हा हे असं होतं स्ट्रेच होतं, असं स्ट्रेच, तेव्हा ब्रेक लागतो। ऑटोमोबाईल करायचं ना नको, जाऊ दे, सगळं येतं रे आपल्याला, काय सगळं करणार। बघा इथे ऑटोमोबाईल करायला आलाय, गाडी पूर्ण सर्व्हिसिंग चालू आहे, आणि हा बोलतो मला माहिती आहे, इथे मला सगळं माहिती आहे, थोडं हर एक फील्ड मधलं थोडं माहिती आहे, चांगलं आहे, ऑलराऊंडर। बघू किती वेळ लागतोय ते, तेव्हापासून आताशी फक्त डिओ खोलली आहे, अजून बाकी आहे, तेव्हा लायनर घेऊन आलाय, तो लायनर पण खराब झाला होता बोलला। तर फायनली एक बाईक बनली आहे माझी, आता दुसरी आता युनिकॉर्न घेतली आहे करायला। माझ्या ऑफिसचे मित्र आले तिथे, नागेश, ह्याला तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आणि हा सौदागर, हा पण एकदम ऑफिसमधलाच मित्र आहे, पण त्यावेळी मी ब्लॉग नाही बनवायचो, खूप जुनी मैत्री आहे, हा खूप जुना मित्र आहे आपला, म्हणजे एकाच ऑफिसमधले आम्ही, पण आता ऑफिस चेंज केलं त्यांनी, तर इथे त्याच्या एरियात आलो आहे, ह्या भावानीच दाखवलं होतं मला हे गॅरेज। तर आता बनते गाडी, बघू किती वेळ लागतो अजून। एक गाडी तर बनली, पूर्ण झालं आहे सर्व्हिसिंग वगैरे, तिथं दुसऱ्याचं काम चालू आहे। साहिल वैतागला असेल, थोडा भूक वगैरे लागली म्हणून जरा हॉटेलमध्ये आलो आहे नाश्ता करायला, हा नाश्ता आहे आमचा, मित्र पण भेटले खूप दिवसांनी, म्हणून जरा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो आहे।
तर पूर्ण ब्लॉग दाखवत नाही, या तुम्ही पण खायला एन्जॉय करूया. पूर्ण गाडी खोलली आहे फोडून. अजून काही काम झालं नाही. 2 तास झाले आम्ही इथेच बसलोय, वैतागलोय पूर्ण. थोडा आता खाऊन वगैरे आलो, अजून 1-1.5 तास जाईल बघू. त्याला बोललोय जो काय खर्च होईल तो घे बाबा, पण गाडी एकदा बनवून दे. आता आम्ही आलो इथे, जरा खूप ऊन आहे बाहेर. या भावानी जरा स्कॉर्पिओ घेतली आहे सेकंड हँड वगैरे, तर बघायला चाललो आहे. त्यांनी इथे पार्क केली आहे, तो इथे जवळच राहतो. मी त्याला बोलवलं होतं मगाशी, तुम्हाला दाखवलं. जुन्या ऑफिसमधलाच मित्र आहे तो. तर जातो जरा त्याची गाडी वगैरे बघतो कशी आहे ते. स्कॉर्पिओ भाई, कॉंग्रॅच्युलेशन. सौदागर कॉंग्रॅच्युलेशन. अरे बापरे, ते कॉंग्रॅच्युलेशन करायला गेलो आणि कुत्रे भोकायला लागले. भावाची स्कॉर्पिओ खूप गरम होत आहे, खूप जास्त. शॉक ऑब्झर्व, याचं नाव काय माहिती तुला सौदागर? याचं नाव काय आहे? याला काय बोलतात? हां, शॉक ऑब्झर्वर. हां, शॉक ऑब्झर्वर. हां, शॉक कमी करतो. बाकी लोक काय बोलतात? शॉकअप. शॉकअप सर. शॉकअप सर. शॉकअप सर. हां नाही, शॉकअप सर पण म्हणतात. शॉकअप सर. साहिल क्या है? क्या है? शॉकअप. ये शॉक लगाने वाला. इसका नाम है शॉक ऑब्जर्व. शॉक ऑब्झर्वर. चाय इधर से एक पैक पीता हूँ. चाय है ना? बरोबर पॅक बनवलं बघा त्याने. हाँ. लग्न कर रहे लवकर. अरे वो छोड़, शादी कर बोला था. गाँव भी जाएंगे. इथे हार्डवर्क आहे बघा. 3 माणसं लागतात एक स्क्रू खोलायला. अब्दुल्ला हसतोय. ही 3 आणि आमची 3 बघा. बिचारे वैतागले असतील सकाळपासून माझ्यासोबत इथे टाइम स्पेंड करतायत. सौदागर वैतागला तर नाही ना? लय वैतागला. अरे खुल्ला स्क्रू खुल्ला. नाग्या वैताग. आणि साहिल तर काय बोलतच नाही, म्हणजे त्याला विचारायलाच नको वैतागला म्हणजे. थंडा घे. कुठला वाईन शॉप? दारू घेऊ. पूर्ण गॅरेजचे सगळे माणसं एका लाईट काढायला झाले. सगळे गाडीच्या वेळेला सुद्धा काम करते. चिंदी देतो मैं तो. अब्दुल्ला बहुत लेट कर रहा है भाई तू. भाई हो गया 10 से 5 मिनट लगेगा. खाली सामान आने दो. अरे लीवर किधर है यार? लीवर लाने गए हमारे सेठ. आते होंगे दौड़ लगा के, दौड़ते. मित्रांनो असं वाटतंय दिवसभर याच्यासोबत राहून मीच मॅकॅनिक बनतो आता, आणि जोगेश्वरीला एक ब्रांच टाकतो. सिखाएगा ना मेरे को? हर सैटरडे संडे आऊँगा इधर. सिखाएगा कि नहीं? पगार देगा? सीखने का पगार लेता हूँ. सीखने का पगार नहीं मिलेगा. मेन तो पगार वो देना पड़ेगा तेरे को. दिन गलाऊंगा इतना पगार नहीं देगा. कि उधर जाके ब्रांड डालूंगा. हा एक ब्रेक टाकायला कम से कम 2 तास घालवले. 2 तास नुसते बसून होतो आम्ही. हे सगळे मित्र बघा वैतागले. सौदागर, हा नागेश आणि हा साहिल सुद्धा पण वैतागले. आता 10 मिनिटाच्या वर लागले. इथं 1 रुपये देणार नाही तुला. 1 रुपये पहिलाच टाकतोय. खूप वैतागलोय आम्ही दिवसभर. बघू फायनली गाडी बनली आहे. तरी छोटं मोठं काम राहत आहे, ते पुढच्या हप्त्यात वगैरे येऊन करून जाईल. लहान पोरगा बघा साप काढला. साप. एक ब्रेक लावायला बघा किती मॅकॅनिक आहे तिथे. आता जर ब्रेक लागला नाही तर काय अब्दुल्ला तर काय खरं नाही.
फायनली गाडी बनली आहे आपली, गेलाय तो चेक करायला मॅकॅनिक. भाई आपला अब्दुल्ला चेक करून आला, आता आमचा रायडर तो चाललाय चेक करायला. हे सगळे लाईनीत एक एक चेक करत बसणार आहे आणि इथे 6 वाजवणार आहे परत. स्टँडवर घे. आता बिल बघा, एवढं मोठं लांब लचक बिल झालंय. बघू किती डिस्काउंट करतात. ते काका आपल्या ओळखीचेच आहेत, त्यांच्याकडेच करतो मी सगळी सर्व्हिसिंग वगैरे. काय बोलता? सगळं डिस्काउंट करून आलेलं आहे. त्याच्यात कमी करा ना दादा. सगळंच कमी केलं, काय कमी करणार सांगा ना. 4000 घ्या, बरोबर आहे. 4183 झाले, 4000 घ्या. 150 करा, ते तुमच्यासाठी करतो, नाही तर नाही करायचं. चल भाई हो गया. हाँ चल. डिग्गी उसका टाइट कर ले बाबू. चले भाई हो गया. पैसा वैसा कुछ देना नहीं है. जाए ना हम लोग. जाओ ना. हो गया ना मेरा. पैसा बाद में ले लेना रे, कमा के दे दूंगा. तर मित्रांनो, खूप चांगली सर्व्हिस केली आहे भावानी. कम से कम 2-3 वर्षापासून सर्व्हिस करतोय याच्याकडे. देने का भाव बोल. भाजी 100 रुपये किलो के हिसाब से कितना देने का भाव बोल. 14 रुपये. 1400 कैसे? 900 रुपये तुम्हारे यूनिकॉर्न का हुआ, 400 रुपया डीओ का हुआ, और 100 रुपये स्टैंड काटने का लड़के से दिया. मुझे लगा 100 रुपये एक्स्ट्रा बोल रहे हैं. 100 रुपये स्टैंड काटने के लिए दिया था ना पहले. तो अच्छा लगा मुझे, अच्छी गाडी बना है. नेक्स्ट टाइम भी वापस आऊँगा तेरे पास. ओके. तर फायनली आता आमची बाईक वगैरे बनली आहे. आता घरी जायला निघतो. हा मित्राचा काय इथेच राहतो, हा पण इथे 2 मिनिटावर राहतो. अरे इथंच राहतो, पण सकाळी 11 वाजल्यापर्यंत धावले, आता 6 वाजता. त्यांना बोलवलं मी. याचा शनिवार वाया घालवला. एक कुठे सुट्टी भेटते, त्यात पण वाट लावली याची. घेऊन चल घरी. हा फुकट्या बघा, इथे चार्जर घेतला आणि कुणाचं आणि कुणाचं माहितीच नाही. चार्जर लावलं होतं. तर मित्रांनो, हा व्लॉग मी माझ्या बाईकच्या सर्व्हिसिंगचा बनवला होता. तुम्हाला कसा वाटला वगैरे ते बघा ॲडजस्ट करून. माझ्याकडे काय कंटेंट नव्हता म्हणून सॅटर्डेचा हा व्लॉग बनवला आहे. तर प्लीज बघा पूर्ण एंडपर्यंत. बाय बाय. तर आता आम्ही चाललो आहे, आपला मित्र आहे नागेश, त्याच्या घरी. डायरेक्ट एअरपोर्टमध्ये, अंधेरी 6 एअरपोर्ट. डायरेक्ट उडी मारला डायरेक्ट एअरपोर्टमध्ये. तर मित्रांनो, फायनली नाग्याच्या घरी पोचलो आहे. काय व्ह्यू आहे, यांनी बघण्यासारखा व्ह्यू आहे. तुम्हाला आता तर दिसत नाही, पण आता याच्या पुढे बघा. घरात ना एअरपोर्ट डायरेक्ट. जबरदस्त यार, हे तो सिर्फ फिल्मों में होता है. नायक पिक्चर तुमच्या डायरेक्ट इथे एअरपोर्ट आहे आणि डायरेक्ट दिवाळाला टच होऊनच त्याचं घर आहे. नायक पिक्चरची शूटिंग इथे घरात सगळे एअर इंडिया आणि इंडिगोचेच प्लेन आहेत. मित्रांनो, खरंच व्हिडिओ संपवायचं मन होत नाही, एवढं छान व्ह्यू आहे ना इकडे. खूप मस्त वाटलं. म्हणजे या दरवाज्यातनं आत आलो ना, तर डोळ्यातनं बघण्यासारखं नव्हतं एकदम दृश्य. असं खूप भारी वाटलं, एकदम एक नंबर. नाग्या, काय घर आहे भावा तुझं, एकदम डायरेक्ट एअरपोर्ट टच. अजूनपर्यंत एअरपोर्टची सवारी झाली ना आपली. ज्या दिवशी फर्स्ट टाइम इथून उडीन ना नाग्या, नक्कीच तुझ्या घराची आठवण काढीन मी. आता दिवसभर जरा फिरून वगैरे आलो आणि समीक्षासोबत टाइम स्पेंड करायला आलो आहे. आता जरा संध्याकाळी आलो आहे आम्ही बँड्राला, जिमीज बर्गरमध्ये. बघू, फर्स्ट टाइम आलो आहे. आता समीक्षा बघूया काय ऑर्डर करते. हल्ली समीक्षाचा बड्डे गेला तर पार्टी देते मला. बघूया, पार्टी देते ना, दाखव नक्कीच. फायनली समीक्षाची ऑर्डर आलेली आहे. बर्गर खाऊन दाखव ना. चिकन प्लेटर घेतलं आहे बघा. खूप व्हरायटी आहे याच्यात, काय कळत नाही कोणतं उचलून काय खाऊ. हे ट्राय करतो. या एन्जॉय करायला तुम्ही पण.